Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will learn class 2 unit 2.1 Raindrops पावसाचे थेंब. माहिती आहे ना तुम्हाला पावसाचे थेंब? Okay, so let's learn. 2.1 Raindrops. Raindrops means पावसाचे थेंब. Do you know students? The season of the year म्हणजे सीझन माहिती आहे का? आपल्या 1 इयरमध्ये 3 सीझन असतात. समर म्हणजे उन्हाळा, रेनी सीझन म्हणजे पावसाळा, विंटर सीझन म्हणजे हिवाळा. ओके? हे 3 सीझन असतात. Now let's sing and recite. Raindrops fall, Peter Pat, dancing on the rooftop flat. म्हणजे रेनड्रॉप्स फॉल पीटर पॅट म्हणजे जे पावसाचे थेंब आहे ते पीटर पॅट म्हणजे टप टप आवाज करत आपल्या रूफटॉपवर येतात. म्हणजे जे हे ना रूफटॉप घराचं आपलं जे टॉप ऑफ द हाऊस असतं छप्पर म्हणतो आपण त्यावर डान्सिंग करत पळतात ते. ओके आवाज येतो ना आपल्याला? सॉफ्ट अँड जेंटल क्लिअर अँड लाईट रेनड्रॉप्स मेक द वर्ल्ड ब्राईट. सॉफ्ट अँड जेंटल क्लिअर अँड लाईट म्हणजे काय ते जे रेनड्रॉप्स आहे ते कसे असतात सॉफ्ट असतात मऊ असतात स्वच्छ आणि हलके असतात. ओके ते रेनड्रॉप्स मेक म्हणजे जे पावसामुळे आपलं जे संपूर्ण वर्ल्ड आहे म्हणजे निसर्ग आहे तो सुंदर स्वच्छ दिसतो. बरोबर ब्राईट म्हणजे स्वच्छ दिसतो उजळ दिसतो. ड्रिप ड्रॉप ऑन द लीव्स दे प्ले वॉशिंग ऑल द डस्ट अवे. ड्रिप ड्रॉप ड्रिप म्हणजे थेंब थेंब. ओके जे ड्रॉप आहे पावसाचे थेंब आहे ते असे थेंब थेंब हळूहळू लीव्ज म्हणजे लीव्ज म्हणजे काय आपले झाडांचे पानांवर येतात ते तिथे खेळतात ते म्हणजे थेंब थेंब पळतात. तर कवी काय म्हणतोय ते खेळतात प्ले करतात कशावर झाडांच्या पानांवर हे दिसतंय ना या ड्रॉइंगमध्ये. वॉशिंग ऑल द डस्ट अवे डस्ट म्हणजे घाण जे घाण आहे आता पाण्यामुळे काय होतं जे डस्ट असते ती घाण असते ते निघून जाते वॉश होऊन जाते. टायनी पर्ल्स जस्ट फॉर मी अँड यू फॉलिंग डाऊन विथ लव सो ट्रू. टायनी पर्ल्स म्हणजे ते लहान मोती असतात शायनिंग जेम्स असतात ते आपल्या करता आहे तुमच्या करता आहे आणि जे खाली येतात ते फॉलिंग डाऊन विथ लव सो ट्रू म्हणजे मग प्रेमाने ते खाली येतात आपल्या करतात. ओके समजलं तुम्ही मोठ्याने ही पोएम रीड करा. इथे आपल्याला काय सांगितलं आहे पावसाचे महत्त्व सांगितले आहे कवीने की पाऊस किती महत्त्वाचा आहे. ओके रेन इज अ प्रिसियस गिफ्ट ऑफ नेचर. ओके सो लुक अँड रीड अलाउड. रेन ड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब. पीटर पॅट म्हणजे टपटप आवाज. रूफ टॉप टॉप ऑफ द हाऊस. जेंटल म्हणजे मऊ सॉफ्ट अँड काइंड. ब्राईट ब्राईट म्हणजे चमकदार चमकतं. पावसामुळे जे डस्ट आहे ते निघून जाते आणि आपलं जे निसर्ग आहे तो मस्त चमकतो सुंदर दिसतो. ड्रिप मीन्स टू फॉल इन ड्रॉप्स थेंब थेंब. डस्ट म्हणजे घाण. पर्ल्स म्हणजे मोती. ओके सो राईट द रायमिंग वर्ड्स. पॅट फ्लॅट हे पा इथेच दिलेलं आहे ते पॅट फ्लॅट रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का रायमिंग वर्ड्स म्हणजे काय. रायमिंग वर्ड्स वर्ड्स दॅट हॅव द सेम ऑर सिमिलर एंडिंग जे म्हणजे जो एंड असतो तो सिमिलर असतो म्हणजे एंड म्हणजे शब्दाच्या शेवटी. आता जसं की पॅट फ्लॅट
आता तुम्ही पहा, पॅट, फ्लॅट, टोट आला, सिमिलर एंड आला ना, त्याला आपण त्यामुळे त्याला रायमिंग म्हणतो आपण, बरोबर. आता इथे पण पहा, लाईट, ब्राईट, लास्टला तुम्ही ऑब्झर्व करा, लाईट, ब्राईट, ओके, टोट सेम येतो आहे. आता इथे प्ले, अवे, प्ले, अवे, वे, प्ले, प्ले, अवे, वे, सिमिलर साऊंड आहे. जो एंडिंगचा साऊंड आहे तो सिमिलर असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रायमिंग वर्ड्स. यू, ट्रू, यू, ट्रू, ओके, समजलं रायमिंग वर्ड्स. ओके. क्रिएट अ सॉन्ग ऑन एनी ऑफ द फॉलोइंग सन, मून और स्टार. आता तुम्हाला सन म्हणजे सूर्य, मून, चंद्र, स्टार म्हणजे आपले चांदण्या, स्टार असतात, ओके, त्यांच्यावर एक सॉन्ग बनवायचे आहे तिघांपैकी कोणत्यावर, कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्ही. तर मी इथे दिलेलं आहे सनवर, मी चार म्हणजे लाईन्स दिले आहे तुम्हाला, ओके. नाऊ लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स. इफ इट इज, आता हे काय होत आहे, रेनिंग, हे रेनिंग आहे ना, इथे पाऊस पडत आहे ढगांमधून. इफ इट इज रेनिंग, डू नॉट प्ले आउटसाइड अँड रीड अ बुक. काय रीड करायचं तेव्हा, बुक. इफ इट इज नॉट रेनिंग, प्ले आउटसाइड. जेव्हा पाऊस असतो तेव्हा खेळायचं नाही, अभ्यास करून घ्यायचा, बुक रीड करायचं, आणि पाऊस गेल्यावर मग तुम्ही बाहेर खेळू शकता. आता हे पहा, बी, इट इज अ, आता थंडी वाजते ना, कोल्ड, इट इज अ कोल्ड, वियर अ स्वेटर, थंडी वाजते तेव्हा आपण स्वेटर घालतो ना. मग इफ इट इज अ कोल्ड, जर कोल्ड वाटत असेल तर वियर अ स्वेटर, स्वेटर घाला. स्टे इनडोअर्स इन्स्टेड, म्हणजे घरातच राहा, बाहेर नको जायचं. इफ इट्स नॉट कोल्ड, वियर एनी क्लोथ. आणि जेव्हा इफ इट्स नॉट कोल्ड म्हणजे जेव्हा कोल्ड नसेल, तेव्हा तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता. सी, इफ यू आर हंग्री, जर तुम्ही हंग्री असाल म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल, ईट युअर फूड, तुम्ही फूड खाऊ शकता, फूड खा, अँड ड्रिंक ज्यूस instead. And if you are not hungry, wait for some time. म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला हंग्री म्हणजे भूक लागली असेल ना, तेव्हाच तुम्ही खा किंवा ज्यूस प्या. बट जेव्हा तुम्हाला हंग्री नसेल तेव्हा तुम्ही वेट करा. आपण केव्हा केव्हा काय करतो, आपल्याला भूक लागली नसली तरी पण आपण काही ना काही जंक फूड खातोच, ओके, तर ते खायचं नाही. फिफ्थ क्वेश्चन काय आहे, डू ॲज आय से, म्हणजे मॅडम तुम्हाला जे सांगतील ते तुम्हाला करायचं आहे. इफ यू सी क्लाउड्स, टॅप युअर हेड. म्हणजे आता हे पहा, ह्या चित्रामध्ये मॅडम आहे, ते तुम्हाला म्हणजे एक ड्रॉइंग दाखवतील. आता सपोज त्यांनी क्लाउडची ड्रॉइंग दाखवली तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, टॅप युअर हेड म्हणजे तुमच्या हेडवर टॅप करायचं आहे, असं मारायचं आहे थोडं. इफ यू सी द सन, स्ट्रेच युअर हँड्स, म्हणजे मॅडमने कधी सन दाखवला तुम्हाला, ओके, तर तुम्हाला तुमचे हात स्ट्रेच करायचे म्हणजे असे ताणायचे आहे. इफ यू सी स्टार्स, जम्प अप वन्स, मॅडमने तुम्हाला स्टार दाखवला तर तुम्ही काय करणार, जम्प करणार, उडी मारणार तिथल्या तिथे. इफ यू सी द मून, फोल्ड युअर आर्म्स, मॅडमने तुम्हाला मून दाखवलं म्हणजे ड्रॉइंगमध्ये, तर तुम्ही काय करणार, तुमचा हात फोल्ड करणार म्हणजे हाताची घडी. गॉट इट. नाऊ द क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन अ कन्व्हर्जेशन बिटवीन यू अँड रेनड्रॉप अँड राईट 4 to 5 डायलॉग्स. म्हणजे पावसाचे थेंब आणि तुम्ही काय कन्व्हर्जेशन करणार याच्याबद्दल तुम्हाला 4 ते 5 डायलॉग लिहायचे आहे. हे पहा, राईट साईडला मी लिहून दिले आहे. हॅलो लिटल रेनड्रॉप, वेअर डू यू कम फ्रॉम. आता हे तुम्ही आहे, तुम्ही काय म्हणता आहे की पावसाचा थेंब तू कुठून आला. सो तो काय म्हणतो, पावसाचा थेंब,
आय कम फ्रॉम द क्लाउड्स इन द स्काय. मी ढगांमधून आलो. ओके. तर हे तुम्हाला 4 ते 5 लाईन्समध्ये मी डायलॉग दिलेले आहे. ओके. तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. ओके. सो पॅरेंट्स, स्टुडंट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग and please subscribe my channel, share and like. Okay, thank you.